नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारने जनतेकरता घेतलेले लोकउपयोगी निर्णय आणि शिवाय प्रकल्पांबद्दलच्या वेगवेगळ्या घडामोडी आपण बघणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये. चला सुरुवात करूया. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात महाराष्ट्राला देशात नंबर 1 बनवण्याकरता राज्य सरकारने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 2 मोठे करार झाले असून राज्यात तब्बल 4000 कोटी रुपयांची नवी गुंतवणूक येणार आहे. यामुळे जवळपास 4750 लोकांना रोजगाराच्या संधी मिळतील. या अंतर्गत प्रसिद्ध जेबील कंपनी पुण्यात 1500 कोटी रुपये गुंतवणूक 5G आणि AI उपकरणांचा कारखाना वाढवणार आहे. मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाला आता अधिक वेग देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा विकास करण्यात यावा. मात्र या विकासाच्या केंद्रस्थानी धारावीमधील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्ये असावीत, असं मुख्यमंत्री म्हणाले. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी प्रकल्प ठरलेल्या कालावधीत पूर्ण करण्यावर भर दिला. धारावी पुनर्विकास हा केवळ इमारती उभारण्याचा प्रकल्प नसून धारावीकरांच्या सर्वांगीण विकासाचा उपक्रम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच धारावीमधील औद्योगिक आणि सामाजिक व्यवस्था कायम ठेवत नागरिकांच्या रोजगार आणि उपजीविकेचं संरक्षण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका भव्य आराखड्याला मंजुरी दिली आहे. सिंगापूर आणि लंडनच्या धर्तीवर मुंबईतील 22 बस डेपोंचा PPP मॉडेलवर विकास केला जाईल. महत्त्वाचं म्हणजे बेस्टच्या जमिनी न विकता दीर्घकालीन भाडेतत्वावर दिल्यानं या जागांचा विकास होईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. या प्रकल्पाअंतर्गत 7000 नव्या बसेस, स्मार्ट EV चार्जिंग, कर्मचाऱ्यांसाठी घरं, सार्वजनिक पार्किंग आणि मराठी चित्रपटांसाठी विशेष चित्रपटगृह उभारली जातील. महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करण्याच्या दिशेनं राज्य सरकारने मोठं पाऊल उचललंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महारेलच्या बैठकीत रेल्वे पायाभूत सुविधांच्या एकूण 131 कामांपैकी पहिल्या टप्प्यातील 65 कामांना मान्यता देण्यात आली. राज्यात रेल्वे उड्डाण पूल, पादचारी पूल, रेल्वे मार्गाखालील अंडरपास उभारण्यावर भर देण्यात येणार असून कमी भूसंपादन लागणारी आणि जास्त वाहतूक असलेली कामं प्राधान्यानं पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलंय की या विमानतळाला लोकनेते दिवा पाटील यांचं नाव देण्याबाबतची सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया राज्य सरकारने पूर्ण केलेली आहे. या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळावी यासाठी आता केंद्र सरकारकडे सकारात्मक पाठपुरावा सुरू आहे. भूमिपुत्रांच्या या अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि महत्त्वाच्या मागणीवर राज्य सरकार ठाम असून लवकरच हा नामकरणाचा विषय मार्गी लागेल. तृतीयपंथीय व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याकरता राज्य सरकारने बीज भांडवल योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 25,000 ते 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल. यामध्ये 5% लाभार्थ्यांचा हिस्सा, 45% सरकारी अनुदान आणि 50% बँक कर्ज असेल. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना व्याजात 3% सवलत मिळेल. या योजनेतून चहाचं दुकान, ब्युटी पार्लर, मोबाईल शॉपी अशा अनेक व्यवसायांसाठी मदत मिळेल. अर्जदार महाराष्ट्राचा 10 वर्षांचा रहिवासी आणि 18 ते 50 वयोगटातील असावा. अर्जासाठी तृतीयपंथीय ओळखपत्र आणि इतर कागदपत्र आवश्यक आहेत. बारामती शहर आणि परिसरात मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधून बारामतीमधील जनजीवन तातडीने पूर्ववत करण्याचे निर्देश दिले. वादळामुळे रस्त्यावर पडलेली झाडं हटवून वाहतूक तातडीने सुरू करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. विशेष म्हणजे मुळासकट उखडून पडलेली मोठी झाडं फेकून न देता क्रेनच्या मदतीने त्यांचं योग्य ठिकाणी पुनर्रोपण म्हणजेच रिप्लांटेशन करण्याचे आदेशही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. ठाण्यातील धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित घरं देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्लस्टर योजनेला वेग देण्याचे आदेश दिले. आता कोपरी, किसन नगर आणि वागळे इस्टेटमधील क्लस्टर प्रकल्पांचं काम महाप्रीत ऐवजी पायाभूत सुविधांचा मोठा अनुभव असलेल्या MSRDC कडे सोपवण्यात आलंय. या कामासाठी MIDCची 60.72 हेक्टर जमीन लवकरच ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित केली जाईल. नीट परीक्षा कोणत्याही गैरप्रकाराविना पारदर्शक आणि तणावरहित वातावरणात पार पाडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले. वर्षा निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी परीक्षा केंद्रावर CCTV कॅमेरे लावणं, कडक तपासणी करणं आणि सायबर सुरक्षा मजबूत करण्याचे निर्देश दिले. आज महाराष्ट्र विशेषमध्ये इतकंच. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.